अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कुरुंदवाड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या तरुण वैद्यकीय अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या मित्रालाही दुखापत झाली आहे। या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर महेश विलास सुरवसे हे संबंधित हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष माळी राहणार कुरुंदवाड हा संशयित आरोपी हॉस्पिटलमध्ये आला। त्याने आपल्या मित्रांना विनाकारण रुग्णालयात दाखल करून ठेवले असल्याचा आरोप करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी त्याने शिवीगाळ करत वातावरण तणावपूर्ण केले। दरम्यान डॉक्टर सुरवसे यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला असता संतोष माळी याने संतापाच्या भरात धारधार चाकू काढून त्यांच्या उजव्या खांद्याखाली पाठीवर वार केला। या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले। त्यानंतर आरोपीने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी धाव घेत त्याला रोखले। यावेळी वाद मिटवण्यासाठी पुढे आलेले अविनाश वाल्ले राहणार कुरुंदवाड यांच्या डाव्या हातावर चाकू लागून तेही जखमी झाले। जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करीत आहेत। घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।